हरिश्चंद्रगड म्हणजेच दुर्गभटक्यांची पंढरी। ठाणे, नाशिक, नगर आणि पुणे या 4 प्रमुख जिल्ह्यांना जोडणारी डोंगररांग म्हणजेच हरिश्चंद्रगड। चला तर मग दुर्ग भटकंतीच्या या भागात सैर करूया हरिश्चंद्रगडाची। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश लांबे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। भटक्यांची पंढरी अशी ज्याची ओळख असलेला हरिश्चंद्रगडावरती आपण चाललो आहे। सह्याद्रीचे रौद्ररूप आणि नैसर्गिक सौंदर्य जर पाहायचे असेल तर आपल्याला हरिश्चंद्रगडावरती यावे लागेल। तर शेवटपर्यंत बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। ठाण्यातून निघालो होतो, पूर्ण ग्रुप आहे आमचा, 40-45 लोकांचा ग्रुप आहे। तर सकाळी इथे आम्ही 6 वाजता पोचलो आणि इतकी इकडे थंडी आहे ना, खूप थंडी आहे। एका दिवसामध्ये नाही, सकाळी आल्याला इकडे सर्दी झाली अक्षरशः। तर मित्रांनो, सकाळी इथे आम्ही 6 वाजता आलो, फ्रेश वगैरे झालो, इथे खालती नाश्ता वगैरे केला आणि ट्रॅकला सुरुवात केलो आम्ही। आता बरोबर 7-7:30 वाजता ट्रॅकला सुरुवात केली। तर मित्रांनो, थोडा वेळ चालू आहे, दम खूप लागला, एकदम चढण अशी आहे, पण ही सगळ्यात सोपी चढण आहे। बहुतेक जण पुढे गेलेत व्हिडिओ करायचे म्हणून आम्ही हळूहळू चालतो आहे। माझ्याबरोबर आहे ओंकार, बाकी सगळे ग्रुप आहे, म्हणजे ओळखत नाही, फ्रेंडचे फ्रेंड असे सगळे, पण माझ्याबरोबर ओंकार फक्त ओळखीचा आहे। हे बघा, जबरदस्त सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी। आणि हे बघा, पूर्ण डोंगरावरती ऊन आलं आहे आणि एकदम असं जो नजारा बघायला मिळतो ना, जबरदस्त। आपल्याला पण ना मित्रांनो, पुढे जाऊन अजून चांगले नजारे बघायला मिळणार आहेत, कारण जसं ऊन येईल तर जसं आपल्याला चांगली व्हिडिओची क्वालिटी मिळेल। लास्ट टाईमला जशी रायगडला मिळाली होती आपल्याला चांगले व्ह्यू बघायला मिळाले होते, तसे आपल्याला बघायला इथं पण मिळतील। हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून 1424 मीटर इतक्या उंचीवरती आहे। हरिश्चंद्रगड आकाराने इतका मोठा आहे की तिथे येण्यासाठी बऱ्याच वाटा आहेत, त्यांपैकी तोलारखिंड आणि पासनेई या प्रामुख्याने 2 वाटा। नाशिककरांसाठी सोयीस्कर असा पासनेई मार्ग 2 तासामध्ये किल्ल्याला पोहोचवतो। तसेच मुंबई आणि पुणेकर तुमच्यासाठी उत्तम खिरेश्वर मार्ग असणार आहे, आणि जे ॲडव्हेंचर लवर आहेत त्यांच्यासाठी माकडनाळ आणि नळीची वाट या 2 वाटा वापरून तुम्ही गडावरती जाऊ शकता। साधारणपणे 2 ते 3 तास लागेल वरती जातपर्यंत। तर बघा, आपण शूट करणार आहोत तर आपल्याला जास्त कदाचित लागू शकतो। हे बघा, अशा टाईपमध्ये वाट आहे। पुढे थोडं गेल्यानंतर आपल्याला तिथे लोखंडाची शिडी लागेल। शिडीने मग डायरेक्ट वरती, सकाळ असल्यामुळे ऊन पण नाही आहे, त्यामुळे शक्यतो आमचं प्लॅन आहे की उन्हाच्या अगोदर जास्तीत जास्त किल्ला वरती चढून जायचं। त्यामुळे बाण असे दाखवलेले आहेत, जो मार्ग जातो असे बाण किल्ले आहेत, त्यामुळे काय रस्ता चुकण्याची काय हे येत नाही, अडचण येत नाही, आपण सध्या एकटा पण जाऊ शकतो। एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये आहे शिडी, 2 आहेत, म्हणजे आपल्याला वरती जायला इझी होऊ शकतं। शिडी आहे, कदाचित 2-3 वर्षापूर्वी लावली असेल, जेणेकरून आपल्याला वरती इझी जाऊ शकतो। 2 शिड्या संपल्यात आणि संपूर्ण अशी रेलिंग लावलेली आहे। खाली बघा अशी दरी आहे, एखादा पाय वगैरे घसरून जाऊ नये म्हणून। पण मित्रांनो, एक
व्ह्यू येतोय ना जबरदस्त. ती रेलिंग लावली आहे दिसते. त्या रेलिंग सीधा असं सरळ 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 त्या डोंगराच्या पाठीमागे जायचं आहे. पाण्याची बॉटलची व्यवस्था वगैरे आहे का? कसे आहे पाण्याची बॉटल? 40 रुपये. आणि लिंबू सरबत? अच्छा. ते बघा माऊली किल्ल्याला जर तुम्ही गेला असाल तर जसा नदीवरती जर पूल आहे तसा सेम टू सेम इथे पण पूल आहे. हे बघा पावसामध्ये जबरदस्त वाटत असेल एकदम बरं पाणी वगैरे. आपण जाऊया ब्रिजवर. अजून वरती कुठे गेला होता तुम्ही? गडावरती म्हणजे मंदिरात का? मग तुमचं हेच गाव खालतं की दुसऱ्या गावात आलंय? अच्छा अच्छा अच्छा. हरिश्चंद्र ते 39 वर्ष हा. मग तुम्ही तिघच लोक आहेत की अजून कोण आहे? आमचे लोक गेले ना तिकडं उतरायला. गेली का? अच्छा अच्छा. खेरेश्वरला जाणार. आता इथून मग कुठे जाणार? खेरेश्वरला. अच्छा खेरेश्वरला. मग दरवर्षी जातं का असं? असंच दरवर्षी. चला. तर हे मंदिर आहे केदारेश्वर. बघ ते जाऊया. कोणतरी रात्री कॅम्पिंगला वगैरे खूप जण इकडे लोक आहेत ना मित्रांनो, कॅम्पिंगला वगैरे येतात खूप जण. आम्ही पण बघूया, ट्राय करतो आहे एक दिवशी येण्याचा. बघूया लवकरच आपण पण कॅम्पिंग करूया. हे बघा कॅम्पिंग करतात तिकडे लोक. कदाचित काल नाईटला आले असतील. तर आपण पहिलं ते मंदिरात जाऊया, तिथे लेण्या वगैरे पाहूया. त्यानंतर मग गुफा वगैरे आहेत तिथे आजूबाजूला, सो त्या पाहूया. त्यानंतर मग आपण मग कोकणकडा वगैरे किंवा अदर जो काय काय आहे ते आपण तुम्हाला मी दाखवेनच. आपण आता मंदिरात जाऊया, दर्शन वगैरे घेऊया. मित्रांनो बुट्टे वगैरे काढू. चला मंदिरात जाऊया आतमध्ये. मित्रांनो सर्दी झाली खूप. हो हो जबरदस्त. नंदी महाराज. गडावर हरिश्चंद्रेश्वराचे हेमाडपंथी बांधणीतील एक वैशिष्ट्यपूर्ण शिव मंदिर आहे. नंदी महाराज आहे आणि जबरदस्त अशा सगळीकडे गुफा आहेत. जर शिल्पकलेचं जर चांगलं उदाहरण असेल तर हरिश्चंद्रगडावरती या मित्रांनो बघायला. हे बघा पाण्याचं टाक आहे. आतमध्ये ती विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. काळो काय दिसणार नाही. दोन्ही ठिकाणी पाण्याचे टाके आहेत आणि पाण्याचे टाके आहेत ना एवढी क्लिअर आहेत ना, खाली तळ पण दिसतोय की ते कॉईन पडलेत बघा. एवढं क्लिअर आहे, पिण्यायोग्य पाणी आहे.
फ्रीजपेक्षा थंड. आणि इकडे महादेवाची पिंड आहे अशी गुफा आहे. खाली जायला रस्ता आहे. हां तिथून दोन्हीकडून खाली जायला रस्ता आहे. पण ते पाणी साचलंय तिथे. गेले तो नाही साचवलंय कारण पाणी खाली जाऊ नको. मंदिराच्या कळसावर तसेच खांबांवर आकर्षक असे कोरीवकाम केलेले आहे. मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. तसेच मंदिराच्या दक्षिणेस म्हणजेच उजव्या बाजूला दगडामध्ये कोरलेल्या गणपतीची मूर्ती आहे. आपण आता ना हरिश्चंद्रगडावरती आल्यानंतर खूप जणांना माहिती असेल जी गुफेमध्ये 3 खांब तुटलेत आणि जे एका खांबावरती अजून ती गुफा आहे आणि त्याच्या आतमध्ये जी पिंड आहे तिथे चाललो आहे. हे बघा इथे खालती आहे, खूप गर्दी आहे. तर तुम्हाला दाखवतो खालती जाऊन. आता पाऊस नसल्यामुळे स्लिपरी नाही आहे, चांगलं जाण्यासाठी वगैरे चांगलं आहे. चप्पल वगैरे सगळं वरतीच काढले. हे बघा सगळे आंघोळ बिंघोळ करायला वा किती कपडे बिपडे काढून एकदम. मंदिराच्या खाली आल्यानंतर केदारेश्वराची गुफा असून आतमध्ये शिवलिंग आहे. असं म्हटलं जातं की जे 4 खांब आहेत ते 4 युगांचे प्रतीक आहे. सतयुग, वेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. कलियुग आहे तोपर्यंत हा खांब असेल असं म्हटलं जातं. केदारेश्वर मंदिर इथे. तर वरती आल्यानंतर हे बघा इथं मस्तपैकी मंदिर आहे, बाप्पाचे मंदिर, गणपतीचे मंदिर आहे आतमध्ये. आणि अजून बाजूला 1-2 मूर्त्या आहेत कोणत्या तरी, पण हे बाप्पाचा सिंदूर फासलेला आहे मस्त. थोडं घरी चिखल आहे मला वाटतं. हां वरून पाणी पडते पावसामध्ये. एकदम थंड वातावरण आहे मस्तपैकी. तर आपण ज्या आज ग्रुपबरोबर आलो आहे, म्हणजे आजचा जो इव्हेंट आहे हरिश्चंद्रगडचा, तो त्या दादाने अरेंज केला आहे. मी तर फर्स्ट टाईम आलो आहे. आपण किती जण आहेत तरी पण? 46 जण आहोत आम्ही. तर मित्रांनो 1 मंथमध्ये 1 मंथ गेल्यानंतर इथे इव्हेंट हे अरेंज करतात म्हणजे ट्रॅकिंगचे. तर जर तुम्हाला कोणाला जर यायचं असेल, चांगला एक्सपिरियन्स आहे. मला तर अजूनपर्यंत चांगला आहे. मी पण ह्या ग्रुपबरोबर फर्स्ट टाईमच आलो आहे. तर माझं तर अजूनपर्यंत एक्सपिरियन्स तर मस्त आहे. तर तुम्हाला यायचं असेल, ह्या ग्रुपवरती जॉईन व्हायचं असेल तर यांचीही मी इंस्टाग्राम ID खाली देतो, तिला तुम्ही फॉलो करा. जर तुम्हाला यायचं असेल तर ह्यांना DM करा. नक्कीच तुमची जर कुठे ट्रॅकिंग असेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन स्टोरी टाकता ना तुम्ही, तर स्टोरीला मिळून जाईल. चांगलं आहे, मस्त फ्री, एकदम लो बजेटमध्ये ट्रॅक आहेत, तर चांगले आहेत. तर नेक्स्ट आहे आय थिंक रतनगड आहे ना, रतनगड नेक्स्ट आहे. तर जर कोणाला जर यायचं असेल तर त्यांच्या IDला फॉलो करा. आणि जर ते जायच्या 8 दिवस अगोदर स्टोरी टाकतील तर तुमची सीट बुक करा. तर आपल्याला अजून 1-1.5 किलोमीटर आहे कोकणकडा. हे बघा ते लोक येतात तिकडून तिथपर्यंत आहे. तर 1.5 किलोमीटर कोकणकड्याला आपल्याला जायचं आहे. त्यानंतर बघूया किती वाजतील. मग जर जास्तच झाले ऊन पण थोडं जरा आता जसं थोडे वाजत चाललेत तसं ऊन येते.
त्यामुळे तितकं कवर होईल तेवढं आपण कवर करूया. फायनली आपण आता कोकण कड्याच्या इथे येऊन पोचलो आहोत. हे बघा जस्ट आता 2 मिनिटाच्या अंतरावरती कोकण कडा आहे. संपूर्ण असा लाईन आहे. संपूर्ण किती खोल आहे ते तुम्हाला दाखवतो. धोका वगैरे काय नाही आहे, मस्त क्लिअर झालं आहे. तर तुम्हाला आता मी दाखवतो कोकण कडा एकदम किती खोल आहे. तर कॅम्पिंगसाठी वगैरे मित्रांनो इकडे खूप सारं काय आहे कोकण कड्याच्या इथे. तुम्ही फक्त बुकिंग करायचं, नंबर वगैरे आहे, बुकिंग वगैरे करून तुम्ही कॅम्पिंगसाठी इथे येऊ शकता. टेंट वगैरे इथे प्रोव्हाइड केले जातात. फायनली आपण आता कोकण कड्याच्या इथे येऊन पोहोचलेलो आहोत. आणि संपूर्ण कोकण कड्याला आपण फेरी घालणार आहोत. स्टार्ट टू एंड आपण कोकण कडा फिरणार आहोत. साहेब नमस्ते. आंघोळ करून आलो. जबरदस्त. जबरदस्त मित्रांनो कोकण कड्याचा व्ह्यू आहे. तीन 3000 फूट खाली खोल असलेला हा कोकण कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा अशी ज्याची ओळख आहे. हरिश्चंद्रगडावर शिवनेरी, हडसर, चावड, निमगिरी, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धिगड, माऊली, कलागड, भैरवगड असे खूप सारे किल्ले पाहायला मिळतात. आपण आता कोकण कड्यावरती आहे. हा संपूर्ण जो व्ह्यू दिसतोय जबरदस्त आणि भन्नाट व्ह्यू आहे. फर्स्ट टाइम मी कोकण कड्याला आलो इथे म्हणजे हरिश्चंद्रगडावरती. आणि आताचा जो व्ह्यू आहे पूर्णपणे खाली दिसतो. एवढी दरी खोल खाली आहे ना. बघा मस्तपैकी व्ह्यू दिसतोय संपूर्ण असा जबरदस्त असा कडक व्ह्यू आहे. आणि खालती जी ज्या दुसऱ्या 2 वाटा आहेत नळीची वाट वगैरे त्या साईडून ती जी डोंगराची खिंड दिसते तिकडून अशी ती नळीची वाट आहे. आणि आपण जे आलो ती 5 वाट असं काहीतरी आहे. तर ही नळीची वाट इकडं संपूर्ण खालच्या ह्या गावातून ही नदी आहे. तर नदी असं वरती येऊन तिकडे असं वरती त्या कोकणकड्याच्या त्या साईडला वरती असं येतात. तर पण तिकडून येताना क्लॅम्पिंग वगैरे प्रॉपर लागतं सगळं. कारण ते बघा किती डोंगर वगैरे आहेत. सो असं सहजासहजी येऊ शकत नाही. तिकडे जे क्लॅम्पर असतात, ट्रेकर लोक असतात ते जास्त येतात पुऱ्या सेफ्टीने. पावसामध्ये काही व्ह्यू असेल ना धबधबा वगैरे मस्तपैकी जबरदस्त. बघू आपण मित्रांनो ट्राय करूया यावेळी जून जुलैमध्ये पावसामध्ये तरी येण्याचा प्रयत्न करूया. कर काय नक्की यावे. कारण पावसातनं वगैरे आपल्याला दिसेल मस्तपैकी सगळा व्ह्यू वगैरे ना. हा ट्रेक केल्यानंतर मात्र एक गोष्ट समजली. कोकण कडा हे बघण्याचे नाही तर अनुभवाचे ठिकाण आहे. कडा आपला पाहून झालाय आणि आत्ता आलो आहे परत आपण त्या मंदिराजवळ, केदारेश्वर मंदिराजवळ. हे बघ वरनं टॉप येऊ ते मंदिर, गणपती मंदिर, ते तलाव तिकडे. मस्तपैकी बघण्यासारखं खूप काही आहे अजून. ते बघ त्या साईडला तिकडे गुफा वगैरे आहेत पण आता नाही जात आहे कारण लिमिटेड टाईम आहे आपला. तर आता खाली
2-1 वाजेपर्यंत खाली उतरायचं, जेवण वगैरे करून परत निघायचं, कारण मुंबईत 8-9 वाजेपर्यंत पोहोचायचं, कारण विरार वगैरे असे लांबले लांबले पोरं आलेत. त्यामुळे आता कोकणकडा वगैरे झाला, हे मंदिर वगैरे झालं आणि आता जायचं खाली हळूहळू. किल्ला गड आहे तो आता उतरायचा. अर्धी पोरं पुढे गेलेत, अर्धी मागून येत आहेत. जबरदस्त आहे रांगोळीला. पावसातनं मस्त एक नंबर वाटत असेल ना रे. आलं कसे वॉटरफॉल वगैरे असतील ना पावसातनं. मित्रांनो पावसातनं इकडे नजारे असतील ना जबरदस्त बघण्यासारखे असते, धबधबे वगैरे. बघूया ह्यावर्षी 100% जो बाकीचा जे राहिलं आहे वरती कोणतं तरी शिखर आहे ते पण राहिलं आहे, ते पण कवर करूया, नक्की करूया जून जुलैमध्ये, पावसानंतर ऑगस्टमध्ये. हो हो कडक. तर मित्रांनो हरिश्चंद्रगड आणि कोकणकड्याची ट्रेक आपला कंप्लीट झालेला आहे. वरती आम्ही मंदिर पाहिलं, हरिश्चंद्रकडा पाहिला, थोड्या जवळ आसपासच्या लेण्या पाहिल्या आणि जे पिंड आहे जे 3 खांबा तुटलेले आहेत आणि 1 खांब आहे ती एक तुम्हाला दाखवली व्हिडिओमध्ये. तर वरती खूप सारं पाहण्यासारखं आहे, खूप म्हणजे खूप गोष्टी आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.